नंबर एक, फक्त फी पुरता मर्यादित विचार आपण करतोय. फक्त फी पुरता मर्यादित विचार करणं होत नाही. कारण यांच्या परीक्षा ज्या घेतल्या जातात ना, यांना सेंटर 300 किलोमीटर 350 किलोमीटर दूर दिल्या जातात. आता जातीवर आधारित तुम्ही म्हणाला बरोबर आहे, जातीवर आधारित सवलत दिली पाहिजे, पण इकॉनॉमिकली विचार केला पाहिजे ना. आर्थिकदृष्ट्या मागास जो असेल तो कोण्या जातीचा, शेवटी मोबाईल आपण कोणता घ्यायचा ते ठरवू शकतो. देवापाशी आपण काही ऑनलाईन देऊ शकत नाही, या जातीत मग जन्म द्या. आता गरीब असेल तर त्याला सुटीबद्दल माझी एक सूचना आहे, योग्य असेल तर ती अशी जी तुम्ही करू शकता, कारण एक दमदार नेतृत्व आहे. ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 14,000 कोटी रुपये CSR मध्ये उपलब्ध होतात. या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये आता एक्झाम सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टाकून जर त्याच्यातून 500-600 कोटी रुपये काढले आणि या गरीब विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये मग त्यांच्या बसमध्ये सूट दिली, त्यांना रेल्वेमध्ये सूट दिली, ते जेव्हा नागपूरला जातात, उद्या होणारा तहसीलदार भविष्यातला तो फुटपाथवर झोपतो, कारण तो गडचिरोलीमधून आलेला असतो, गरीब कुटुंबातला असतो. तर याचा एक सर्वंकष आराखडा तुम्ही करू शकाल का? दुसरा, अतिशय उत्तम उत्तर मंत्री महोदय देत आहे, तर दुसरं की या टाइम टेबलमध्ये 5 वर्षाचा टाइम टेबल करून दिला पाहिजे. तुम्ही आता बकेट केली की टायपिंगच्या 10 परीक्षा होणार नाही, तर या संदर्भात 5 वर्षाच्या सर्व एक्झामचा आपल्याला माहिती आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2.25 लक्ष पदं रिक्त आहे. आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून कधी भरायची, काय भरायची, रिटायरमेंट दरवर्षी किती होतात, कॅम्प्युटरची बटन दाबली तर तुमच्या लक्षात येतं. मग तुम्ही जसं आपल्याला माहिती आहे की काही तारखा निश्चित आहे, मकर संक्रांत 14 जानेवारी आपल्याला माहिती आहे, श्रद्धे अटल बिहारी वाजपेयीचा वाढदिवस 25 डिसेंबर, तशी एक एक्झामची तारीख की ज्या तारखेला हे विद्यार्थी, कारण या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भावना असते की आमचं एज निघाल्यावर कधी कधी परीक्षा येतात. कारण परीक्षा घेण्याची जी पद्धत आहे एवढी वाईट आहे, आकृतीबंध. मग आकृती बंधानंतर अध्यक्ष महाराज बिंदू नामावली नंतर अध्यक्ष महाराज मग वित्त विभाग त्याला परवानगी देईल, मग नियोजन विभागाची परवानगी घेईल. ही जी काही पद्धत आहे ना, ती आशिष शेलार साहेबांसारखा मंत्री 1001% बदलू शकतो. आणि म्हणून आशिष शेलार साहेब जे मंत्री आहे त्यांना माझी विनंती आहे की 5 वर्षाचा असा टाइम टेबल करता येईल का. आणि मग शेवटचा, आपल्याकडची एक पद्धत बदलवता येईल का जी जगात आहे. आपल्याकडे पदाची मागणी केल्यानंतर मग हे परीक्षेची प्रोसेस सुरू होते. म्हणजे तो विभाग पदाची मागणी करतो आणि त्यामध्ये पदाची मागणी करताना कधी कधी काही लोकांचं एजबार होऊन जातं, कारण पदाची मागणी करण्याची पद्धतच एवढी कठीण आहे की अध्यक्ष महाराज मग मी जसं चंद्राची कहाणी सांगत होतो की चंद्राच्या आईने त्याला कपडे शिवायचं ठरवलं, तर आज शिवला की उद्या चंद्र मोठा व्हायचा, मग त्या दिवशी शिवला की पुन्हा परवा मोठा जायचा, मग पुन्हा मोठा व्हायचा, आणि पौर्णिमा झाल्यानंतर काय व्हायचं, पुन्हा छोटा व्हायचा. त्याची आई कधी शर्ट शिवू शकली नाही, त्याच्यासाठी कपडे शिवू शकली नाही, तो चंद्र तसाच दिसतो. तसं आपल्या भरतीची प्रक्रिया आहे. तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा 10 पदं रिक्त असतात, जेव्हा परीक्षा होते तेव्हा 20 पदं रिक्त होतात. वेटिंग ठेवता तुम्ही, पण ती वेटिंग सुद्धा 1 वर्षासाठी आहे नियमाने. आणि म्हणून सर्वंकष या परीक्षा पद्धतीचा बदल करणं आवश्यक आहे. आणि मी प्रश्न विचारलाही नसता, पण तुम्ही इतकी उत्तम आणि सकारात्मक उत्तर देत होता, तर माझ्या मनात विचार आला की या महाराष्ट्राच्या सारा तरुण शक्तीचा जागर या निमित्ताने माननीय मंत्री महोदय करू शकतात. आणि ही युवा शक्ती आहे. उठ तरुणा जागा हो, आशिष शेलारच्या मागचा धागा हो, हा आता आपल्याला करता येतो. आणि म्हणून मंत्री महोदय या सर्व प्रश्नाची उत्तर द्या. आणि तुमचा आवाजात एवढा दम आहे की तुम्ही CSRच्या जागी हा एक्झाम रिस्पॉन्सिबिलिटी पैसे घेऊ शकता. 14,000 कोटी आहे महाराष्ट्रात. कारण मी नियोजन मंत्री जेव्हा होतो तेव्हा मी बैठक केली, 14,000 कोटी आहे. 500-600 कोटी तर तुमच्या शब्दाला असे यू देऊन टाकतील. आणि म्हणून हे तुम्हीच करू शकता. आणि आमची सदिच्छा आहे तुम्ही चिरंजीव मंत्री राहावं, पुढेही जावं, आमची सदिच्छा आहे. सन्माननीय सुधीर भाऊ यांनी काही 3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि ते मांडताना त्यांनी माझी तारीफ केली, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि मला पूर्ण भरोसा आहे की त्यांनी मनापासून केली आहे. आणि मला याचाही पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या आहे म्हटलं मी मनापासून केली असंच म्हटलं. आणि त्यांच्या मनामध्ये अन्य कुठलाही विषय माझ्याबद्दल अकारण असूच शकत नाही.
पण या चर्चेमुळे अकारण विषय परिसरात जाऊ नये म्हणून मी चिरंजीवी राहीन की नाही हे मला माहीत नाही, पण अभिमन्यूसारखा चक्रव्यूहात मरून पडणार नाही एवढं तर नक्की सांगतो। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, ज्या 3 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये CSR जसा 14,000 कोटी आहे, त्यातला काही निधी असा या ठिकाणी हेतू आपला आहे की त्या विद्यार्थ्यांना प्रवास असेल, परीक्षा शुल्क असेल, अन्य अडचणी ज्या आहेत त्याचा सामना करताना, ज्याचा उल्लेख सन्मान्य सदस्य तुषारजींनी पण केला, पवारजींनी पण केला की यामध्ये त्यांना इकॉनॉमिकली विकर किंवा गरीब सगळ्यांसाठी असावा। आणि म्हणूनच आम्ही म्हटलं की अन्य राज्य, केंद्राच्या परीक्षा यामध्ये नेमकी वर्किंग काय ह्याचा विचार करून सुधीर भाऊ सूट 50% काय त्यापेक्षा आवश्यक असेल ते सगळं आम्ही करू। आणि म्हणून या समिती त्याच्यावर निर्णय करेल। आणि त्यामध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केला CSRचा निधी, CSRचा केंद्राचा कायदा आहे, त्याच्या अंतर्गत आपल्याला काय करता येऊ शकतं, ज्याचा उल्लेख आपण CSR एक्झाम सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असा उल्लेख केला, त्याबद्दलही नक्की त्या समितीत विचार करून सकारात्मक करू। नंबर 1। नंबर 2, दोन्ही प्रश्न जे आहेत ते एकत्रित उत्तर मी देतो, त्या म्हणजे पदं कधी निर्माण होतात आणि पदांची मागणी कशी होते आणि त्यानंतरच्या विभागीय असलेल्या अडीअडचणी किंवा प्रक्रिया आणि त्यानंतरच्या परीक्षा आणि त्यातनं जाणारा वेळ आणि त्यातनं जाणाऱ्या उमेदवाराचं वय, खरं तर या सगळ्यावर गेल्या वर्षभरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपल्या विभागाने अतिशय MPSCच्या कार्यपद्धतीचं रिफॉर्म करायला सुरुवात केली आहे। आणि म्हणूनच त्या कार्यपद्धतीच्या MPSCच्या रिफॉर्मचा भाग म्हणून या सगळ्यांमध्ये पद निर्माण कधी होईल, अगदी त्या अगोदर प्रमोशन, त्याच्यात कायदेशीर अडचणी, पद भरतीची प्रक्रिया, अगदी कागदपत्र जमा करताना लागणारी दिरंगाई सुद्धा, त्याच्या ऑनलाईन प्रक्रिया, शारीरिक परीक्षा, या सगळ्या विषयातला रिफॉर्म कॅबिनेट समोर प्राथमिक प्रेझेंट केलेला आहे। तो काही महिन्यामध्येच मुख्यमंत्री महोदयांसमोर प्रेझेंट करून तो घोषित होईल। त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला सकारात्मक त्या परीक्षार्थींच्या हेतूने आणि हिताचं त्या ठिकाणी मिळेल। आणि माननीय सुधीरभाऊंनी शेवटला म्हटलं की धागा हो, तर त्याच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की आताची राजकीय परिस्थिती अशी आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, त्या सगळ्यातनं आपण पुढे पुढे जाऊया। खरं तर काल आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला, उत्साहाने साजरा केला। सामान्यतः प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महिलांच्या हक्काच्या संरक्षणासाठी भाषणं झाली। माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, यामध्ये 17 पदं बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून भरण्यात आली आहे। त्या बाह्य यंत्रणेच्या महिला कर्मचाऱ्यांनी गेले अनेक वर्ष महिला आयोगामध्ये आम्हाला स्थायी करावं अशी मागणी केली असतानाही महाराष्ट्राच्या महिलांचे प्रश्न सोडवताना त्यांच्यावर महिला व बालविकास विभाग असाच अन्याय सुरू ठेवणार आहे का, की त्यांना पुढच्या महिन्यात कॅबिनेटमध्ये जाऊन स्थायी करणार आहे का? अध्यक्ष महाराज, माझा दुसरा प्रश्न की आपण वर्षनिहाय कधी 15 कोटी काही लक्ष, 15 कोटी काही लक्ष आणि यावर्षी 18 कोटी काही लक्ष हे महिला आयोगाला अनुदान दिलं असं सांगितलं आहे, पण खर्च किती केला, निधी किती वितरित केला याबद्दलची माहिती दिलेली नाही। मग दाखवायला एक चेहरा आणि हृदय मात्र दुसऱ्या पद्धतीचं असता कामा नये। आपण जितका निधी 23-24, 24-25 आणि 25-26 मध्ये सांगितला, पूर्णच्या पूर्ण निधी 6.5 कोटी महिला लोकसंख्या महाराष्ट्रात आहे। 15 कोटी 18 कोटी ही रक्कम कमी होते, तरीही या संरक्षणासाठी हा 100% निधी यापुढे आपण वितरित करणार आहात का? आणि मागच्या 3 वर्षामध्ये आपण आउटलेच्या किती निधी वितरित केला या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज सांगितलं पाहिजे। अध्यक्ष महाराज, हा कायदा 25 जानेवारी 1993 ला आपण महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियमाच्या माध्यमातून केला। 93 पासून आज साधारणतः 32 वर्ष झाले। या कायद्यामध्ये पुन्हा विधानसभेत काही बदलत्या परिस्थितीनुरूप
या कायद्याच्या संरचनेमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये कोणताही विचार झालेला नाही. 93 मध्ये सायबर क्राईम यासाठी कुठेही आपल्याला तरतूद करण्याची आवश्यकता नव्हती. आणि म्हणून माझा तिसरा, ज्यामध्ये तुमच्याकडून जरी उत्तर मंत्री महोदय देणार असेल, निर्देश तुमच्याकडून अपेक्षित आहे की आज आपण महिला सदस्यांना लक्षवेधीमध्ये इतर ठिकाणी बोलण्याचा संधी देत आहे. तुमचं मन मोठं आहे अध्यक्ष महाराज. आज महिला आमदारांची एक समिती 25 जानेवारी 1993च्या या कायद्याच्या संदर्भात पुन्हा एकदा विश्लेषण, विचारमंथन आणि सूचना करण्यासाठी केले पाहिजे. कारण जेव्हा हा कायदा केला तेव्हा डिजिटल आणि सायबर गुन्ह्यासाठी विशेष अधिकार कोणताही दिलेला नाही. निर्णय क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी सुमोटो चौकशीचे आदेश देण्याच्या मर्यादा आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याकडून आर्थिक स्वायत्तता, प्रत्येक फाईल महिला आयोग आहे पण प्रत्येक फाईल मंत्रालयात पाठवली पाहिजे. आणि महिला आयोगाने महिला सदस्यांनी, महिला अध्यक्षांनी पाठवलेली फाईल पुन्हा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये ती इतके दिवस ती फाईल उभवण्यासाठी खर्च होतात. ते ही फाईल उभवण्याचा कार्यक्रम बंद झाला पाहिजे. जो निधी दिला त्याचा स्वायत्त अधिकार हा महिला आयोगाला देण्याची आवश्यकता आहे. आणि शेवटचा जो कायद्यात बदल करण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये तुम्ही निर्देश द्याल, मला विश्वास आहे तुमचा अंतःकरण मोठा आहे की आमदारांच्या या महिला आमदारांच्या समितीमध्ये या तक्रार निवारणाचा अध्यक्ष महाराज जो कालावधी आहे तो इतका मोठा आहे की त्यामध्ये त्या तक्रारीचं निवारण हे योग्य क्षणी न झाल्याने आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. आणि म्हणून या 3 प्रश्नाची स्पेसिफिक उत्तर अपेक्षित आहे. योग्य उत्तर असेल तर उपप्रश्न, नसेल तर उपप्रश्न राहणार. माझं अंतकरण मोठं आहे सुधीर भाऊ, पण खूप मोठं नाहीये. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुधीर भाऊंनी जो या ठिकाणी प्रश्न मांडलेला आहे, महिला आयोगाच्या आत्ता 17 आपण बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांकडनं, अधिकाऱ्यांकडनं काम करून घेतो. पण आता नवीन सुधारित आपण आकृतीबंध आराखडा कॅबिनेट पुढे मांडलेला आहे आणि त्या नंतर 29 ह्या आपल्या पदभरती होणार आहे आणि बाह्य स्रोतद्वारे आपण 41 नवीन असे 70 नवीन पदभरती होणार आहेत. परंतु आपल्या बाह्य यंत्रणेद्वारे भरलेल्या पदांना स्थायी करण्याचे शासनाचे सध्या तरी धोरण नाही आहे. आणि सुधीर भाऊंनी दुसरा एक प्रश्न विचारला की 1993ला आपल्या आयोगाच्या स्थापनेनंतर तेव्हा सायबर क्राईम एवढे नव्हते, पण त्या संदर्भात सुद्धा आपण आता कालच 8 मार्चच्या निमित्ताने महिला सन्मान पोर्टल चालू केलेले आहे आणि त्या पोर्टलमध्ये 34 वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स असणार आहेत. त्यामध्ये सायबर गुन्ह्यांच्या नोंदीसाठी एक स्पेशल विभाग त्या ठिकाणी काम करत आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या बद्दल सुद्धा ज्या काही तक्रारी वाढ झालेली आहे त्याच्यावरती सुद्धा निराकरण लवकरच होणार आहे. आणि महिला सदस्यांचे कमिटी बनवून जे नवीन ह्या आयोगाच्या अनेक उपाययोजना करणं गरजेचं आहे. निश्चित ह्याबाबत सुधीर भाऊ आपल्या सोबत एक बैठक घेऊन काय काय करणं अपेक्षित आहे यावर सकारात्मक निर्णय घेणार. तुम्ही आउटले दिलाय, खर्च किती करता? पैसे देतच नाही ना. म्हणजे महिलांवर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ज्यांनी 3 वर्ष पैसे दिले नसतील त्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार आहे की नुसतं भाषण होणार आहे? महिला दिनाच्या संदर्भात महिला शक्तीचा जागर, नारी से नारायणी तक, अबगा नाही आहे सबगा आहे, हे फक्त शब्दात राहणार आहे की हृदयातून हा आवाजाचा ओंकार निघणार आहे? तर मग मी जर प्रश्न केला की यानंतर आउटले जो आहे त्याच्या वारंवार फायली इथं का पाठवल्या जातात, अन्यथा मग याचा उपयोग होणार नाही. तुम्ही पैसेच देत नाही महिला आयोगाला, आउटले दाखवता. कमतरता आहे 6.5 कोटी महिलांच्या संदर्भातला हा विषय आहे. 6.5 कोटी महिला तिथं जात नाही याचं कारण असणाऱ्या तक्रारी, हुंडाबळीच्या तक्रारी आहे, सायबर क्राईमच्या तक्रारी आहे, महिलांची छेडखानी करण्याच्या तक्रारी आहे, महिलांचा लैंगिक छळ करण्याच्या हजारोच्या संख्येने तक्रारी आहे. आणि अध्यक्ष महाराज, एक आउटलेची फाईल जेव्हा तिथं येते की मंजुरी करा, 8 महिने पेंडिंग असते अध्यक्ष महाराज. मला तुम्ही सांगा अध्यक्ष महाराज, तुम्ही महिला आयोगाच्या संदर्भामध्ये मी मागणी केली की जो आउटले देता पुन्हा मंत्रालयामधले अधिकारी बुद्धिमान आहे आणि इतर ठिकाणचे अधिकारी बुद्धिमान नाही, असा काही नियम आहे का?
अध्यक्ष महाराज, तोच IAS जिल्हाधिकारी मंत्रालयात सचिव म्हणून येतो. जिल्हाधिकारी असताना प्रश्नचिन्ह आणि सचिव झाल्याबरोबर प्रचंड बुद्धी वाढते का? जे जनरल नॉलेज मला आहे ते -9 + 5 म्हणजे 5व्या वर्षीपर्यंत मनुष्याच्या बुद्धीचा किती GB असेल तो 5व्या वर्षीपर्यंत 90% ठरते, नंतर बुद्धी वाढत नाही. मग हे जर विज्ञान सांगते, मेडिकल सायन्स सांगते, IAS असताना प्रश्नचिन्ह की त्याच्या फायली मंत्रालयात यायच्या आणि सचिव जागेबरोबर त्याचा बुद्ध्यांक वाढतो का अध्यक्ष महाराज? मेडिकल सायन्स अनुभव वाढतो. चला. विचारा 5व्या वर्षीपर्यंत. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, खर्च सांगावा किंवा आज आश्वासन द्यावं की यानंतर मंत्रालयात फाईल पाठवल्या जाणार नाही. जो आउटलाय त्याला ताबडतोब महिला आयोगच मंजुरी देईल. आयोग आहे, कमिशन आहे, ते म्हणजे सामान्य संस्था नाही आहे.